हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. या लेक्चरमध्ये आपल्याला 121च्या पुढचे क्वेश्चन्स पाहायचे आहे. होप मागचे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला समजले असतील, सगळे क्लिअर असेल आणि तुम्ही त्याच्यावर प्रॉपर रिव्हिजन करत असाल. तर देन आपण वन बाय वन करून पुढे जाऊ क्वेश्चन्सला. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 121 नंबरचा. व्हॉट इज द स्पीड इफ फील्ड वाइंडिंग ऑफ अ DC शंट मोटर इज इन ओपन सर्किट. पहिलाच क्वेश्चन आहे आणि खूप चांगला क्वेश्चन आहे आणि कन्फ्युजिंग आहे. विद्यार्थ्यांना नेहमी कन्फ्यूज होते आणि एक डाऊटसुद्धा राहतो की व्हॉट इज द स्पीड विचारलेली आहे आपल्याला. इफ फील्ड वाइंडिंग ऑफ अ DC शंट मोटर इज ओपन, जर फील्ड वाइंडिंग ओपन झाली शंट मोटरची तर शंट मोटरच्या स्पीडमध्ये काय बदल होईल. आता मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की कनेक्शन्स कसे असतात. शंट फील्ड वाइंडिंग म्हटलं तर बारीक तारेची व जास्त वेळाची. हा आर्मेचर असेल, दोन्हीही पॅरललमध्ये असेल आणि यालाच इथे DC सप्लाय दिलेला असेल. म्हणजे हे झाले आपली शंट मोटर. आता जे शंट फील्ड वाइंडिंग आहे त्याच्या ज्या फ्लक्स असेल त्याला आपण शंट फील्डच्या फ्लक्स म्हणतो, म्हणजे FISH. आणि DC मोटरमध्ये स्पीडचं रिलेशन फ्लक्ससोबत कसं आहे आपल्याला माहीत आहे की जे स्पीड आणि फ्लक्स आहे ते एकमेकाच्या विरुद्ध असते. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे याच्यामध्ये डाऊट आहे. या क्वेश्चनमध्ये कोणता डाऊट आहे ते पाहू आपण. की यांनी काय म्हटलेलं आहे, व्हॉट इज द स्पीड इफ फील्ड वाइंडिंग ऑफ अ DC शंट मोटर इज ओपन. जर डायरेक्ट फील्ड वाइंडिंग ओपन झाली तर स्पीडमध्ये काय बदल होईल. पहा, काय होईल ते नाही विचारलं त्यांनी, स्पीडमध्ये काय बदल होईल. इथे मी काय केलं, या फील्ड वाइंडिंगला ओपन केलं. जसं या फील्ड वाइंडिंगला ओपन केलं, फील्डचा करंट झाला असेल 0. फील्डचा करंट 0 झाला असेल. ISH जो आहे तो 0. FISH सुद्धा काय झालं असेल 0. FISH सुद्धा 0. हां, जे काही शिल्लक असेल तिथं ते असेल रिसिड्युअल मॅग्नेटिझम. बरोबर. मग आता या पोरांना डाऊट येतो की मोटर जळून जाईल, मोटर थांबेल. जसं आता ऑप्शनला वाचलं तर पहिलं ऑप्शन म्हणत आहे स्टॉप रनिंग. मोटर नॉर्मली रन होत राहणार. जरी आपण फील्ड वाइंडिंगला ओपन केलं तरीसुद्धा रन ॲट अ स्लो स्पीड. मोटर ही कमी स्पीडला फिरेल आणि रन्स इन अ व्हेरी हाय स्पीड. जे अजिबातच अभ्यास नाही करत ते डायरेक्ट याचं उत्तर हेच देतात की रन ॲट अ स्लो स्पीड. मी पाहिलेलं आहे ना, हे याचं उत्तर हे बरोबर आहे ना. मोटर ती नॉर्मली रन होणार. दोन गोष्टीमध्ये पोरांना डाऊट येते, ते म्हणजे दोन ऑप्शनमध्ये A आणि B मध्ये, की एक तर मोटर थांबेल आणि दुसरं रन इन अ व्हेरी हाय स्पीड. कारण की फ्लक्स आणि स्पीड हे एकमेकाच्या काय आहे, व्यस्त आहे. पण पोरांना डाऊट येईल की फ्लक्सच नाही आहे तर स्पीड कसं काय जास्त राहील किंवा कशी काय ती जास्त स्पीडने फिरेल, मोटर ही थांबून जाईल. पहा, तर याचं प्रॉपर उत्तर असं आहे मित्रांनो की जसं मोटर चालू आहे, पहा उत्तर कसं आहे प्रॉपर. जसं मोटर सुरू आहे आणि तोच क्वेश्चन, जसं मोटर सुरू आहे आणि सुरू असताना जर त्याचे शंट फील्ड वाइंडिंग ओपन झाले तर सगळ्यात पहिले त्या मोटरची स्पीड वाढेल. काय वाढेल? स्पीड वाढेल. डेंजरियस स्पीडकडे वाढेल, कारण की फ्लक्स झाला 0 आणि स्पीड वाढेल. तर त्याच्यानंतर मग काय होणार माहिती आहे का, थोड्या वेळानंतर मोटर जळून जाईल. थोड्या वेळानंतर मोटर का जळून जाणार, कारण की पहा ही मोटर आहे, जनरेटर नाही आहे. तर फ्लक्स जसं 0 होईल तसं बॅक EMF पण आपला 0 होऊन जाईल, म्हणजे लगेच 0 होईल. कारण की बॅक EMF जो तयार होतो तो त्या चुंबकीय क्षेत्र कापल्यामुळेच तयार होतो. आता बॅक EMF जर नसेल तर आर्मेचरमधून खूप जास्त करंट फ्लो होणार. आर्मेचरमधून खूप जास्त करंट फ्लो होणार तर आर्मेचरचा होऊन जाणार ओमबट स्वाहा, म्हणजे जळला आर्मेचर. ठीक आहे. तर तो लेट जळेल काहीतरी सेकंद. सगळ्यात पहिली ॲक्शन काय होईल, सगळ्यात पहिले स्पीड वाढेल, देन मोटर जास्त करंट घेईल आणि देन नंतर मोटर जळेल आणि मोटर जळले की मग मोटर स्टॉप होऊन जाईल. पहा कसा सिक्वेन्स आहे. तर इथे आपल्याला प्रायोरिटी द्यावं लागते. ही ऑप्शन बरोबर आहे A, की नक्कीच मोटर थांबणार पण ती पहिले वाढेल स्पीड, जळेल आणि मग थांबेल, असं होऊन जाणार. आणि जर तुम्ही प्रॉपर स्टार्टर वगैरे लावून ठेवलं असेल, प्रोटेक्शन लावलं असेल तर मग तशी थांबणार आहे. पण सांगतो आहे की विना स्टार्टरची चालू नाही केली तर इथे जे दोन ऑप्शन आहे याच्यापैकी राईट एक्झॅक्टली आन्सर आहे हे वालं, जे आयोगाने सुद्धा दिलेलं आहे आणि तेच टेक्निकली बरोबर आहे. आणि जे तुम्हाला सांगितलं की जसं फ्लक्स डायरेक्ट 0 झाले तर स्पीड ही डेंजरस होईल, स्पीड ही त्याची वाढेल. ठीक आहे, पण लगेच मोटर जळून जाईल. त्याच्यानंतर मग आहे पुढचं 122 नंबरचं क्वेश्चन. द पॉवर फॅक्टर ऑफ अ प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट इज. प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट आहे. प्युअर रेजिस्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर किती असतो. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, कॉस थीटा. तर कॉस थीटा जो आहे, आता तुम्हाला ट्रायंगल पहा, मी जिथं होत आहे तिथं तर मी तुम्हाला सोल्युशनसुद्धा प्रोव्हाइड करत आहे. आपण इथं इम्पिडन्स ट्रायंगल जर पाठ केला तर तुम्हाला पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला तसंच लक्षात राहतो. हा आहे आपल्याकडे इम्पिडन्स ट्रायंगल, इथे आहे आपल्याकडे इम्पिडन्स Z, इथे असतो R आणि इथे असतो X. आणि हा जो अँगल आहे हा आहे थीटा, म्हणजे फेज डिफरन्स. आता मला इथून पॉवर फॅक्टर जर काढायचा असेल तर मी याचा कॉस अँगल घेणार, कॉस अँगल. आणि आता कॉस हा काय म्हणतो आहे, कोणा लगतची बाजू भागेला कर्ण. ॲडजस्टंट म्हणजे तो जो आहे आपला तो बेस अपॉन हायपोटेनियस. तर याचा बेस काय आहे, या अँगलसाठी बेस आहे R आणि याचा हायपोटेनियस काय आहे Z, कोणा लगतची बाजू
भागेला कर्ण म्हणजे R/Z. तर कॉस थिटा बरोबर R/Z हा सुद्धा एक फॉर्म्युला तयार होतो. कोणासाठी? द पॉवर फॅक्टर ऑफ अ प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट इज. पण आता इथे आपल्याला डायरेक्ट पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला नाही विचारलेला आहे. मी ऑप्शनवर फोकस नाही केला, मला वाटलं फॉर्म्युला विचारलेला आहे. तर पहा इथे ऑप्शन विचारलेलं आपल्याला 0 आहे, 1 आहे, 0.5 आहे, 0.8 आहे. तर आपलं राईट आन्सर काय राहणार इथं? 1. कारण की प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट आहे, तर प्युअर रेजिस्टिव्ह सर्किटसाठी जो फेज डिफरन्स आहे तो 0 असतो आणि फेज डिफरन्स 0 असला तर पॉवर फॅक्टर हा आपला 1 राहतो. देन नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण पुढे. पहा 123 नंबरचा. द RMS व्हॅल्यू ऑफ AC इज इक्वल टू. आपल्याला RMS व्हॅल्यू विचारलेली आहे ACची. तर RMS व्हॅल्यू आपला काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. RMS म्हणा किंवा पीक म्हणा, ही आपल्याकडे सायनोसायडल आहे, हे आपल्याकडे VM आहे म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज. या VMच्या खाली इथं VRMS असते आणि याच VRMSच्या खाली Vॲव्हरेज असते. आता या VMवरून मॅक्झिमम व्होल्टेजवरून तुम्ही VRMS काढू शकता. जर तुम्हाला VRMS करायचं असेल तर त्या VMला 0.707 मल्टिप्लाय करावं लागतं, तर तुम्हाला RMS भेटते. जर तुम्ही त्याला 0.637 मल्टिप्लाय केलं VMला तर तुम्हाला ॲव्हरेज व्होल्टेज भेटते. तर इथे आपल्याला RMS विचारलं होतं, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बी राईट राहणार. 0.707 ऑफ मॅक्स व्हॅल्यू. मॅक्स व्हॅल्यू म्हणजे ही मॅक्झिमम व्हॅल्यू. या मॅक्स व्हॅल्यूच्या 0.707 पट जर केलं तर तुम्हाला RMS व्हॅल्यू भेटते. अदरवाईज मॅक्झिमम व्हॅल्यूला रूट 2ने भागून टाका, त्याने सुद्धा भेटते तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन जाऊ आपण पुढे. विच ऑफ द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी हॅज द लॉंगेस्ट टाईम पिरियड. तर इथे विचारलेलं आहे आपल्याला की विच ऑफ द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी हॅज द लॉंगेस्ट टाईम पिरियड. पुढे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 1 हर्ट्स, 10 हर्ट्स, 1 किलो हर्ट्स आणि 100 किलो हर्ट्स. तर याच्यामध्ये लॉंगेस्ट टाईम पिरियड कोणाचा आहे? ओके, लॉंगेस्ट टाईम पिरियड. आता माहीत आहे आपल्याला की फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियड हे एकमेकाच्या काय असतात? व्यस्त असतात. फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियड हे एकमेकाच्या व्यस्त असतात. जर ज्याची फ्रिक्वेन्सी जेवढी कमी तेवढा टाईम पिरियड काय असेल? जास्त, किंवा जेवढा टाईम पिरियड कमी तेवढी फ्रिक्वेन्सी जास्त. आता या दिलेल्या ऑप्शनमध्ये जे फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू सर्वात लहान असेल तिचा टाईम पिरियड मोठा आहे. कोणताही कॅल्क्युलेशन्स करण्याची गरज नाही आहे. तर टाईम पिरियड सगळ्यात फ्रिक्वेन्सी कोणती कमी आहे? 1 हर्ट्स. 1 हर्ट्सचा टाईम पिरियड हा सर्वात जास्त असेल. लॉंगेस्ट पिरियड टाईम 1 हर्ट आहे, 10 आहे. इथं 1 किलो हर्ट्स आहे आणि इथं 100 किलो हर्ट्स आहेत, तर खूप मोठे आहेत. त्याच्यामुळे आन्सर राहणार इथं ऑप्शन नंबर ए राईट. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. द नेट रिॲक्टन्स इन RLC सर्किट इज. आता RLC सर्किट आहे आणि त्याचा नेट रिॲक्टन्स काढायचा असेल आपल्याला तर काय करावं लागतो? जो XL आहे आणि XC याच्यावरूनच काढावा लागतो. R, L आणि C. समजा हे RLC सर्किट आहे आपलं, याला रेजिस्टन्स असतो, याला XL असतो आणि याला XC असतो. तर या XL आणि XC वरून आपण नेट रिॲक्टन्स काढतो. कसा? एक तर दोघाची बेरीज करून, बेरीजच वजाबाकीच करावं लागते, दोघाची वजाबाकी करून. तर वजाबाकी करताना काय करावं लागेल आपल्याला? जी मोठी संख्या असेल त्याची बेरीज करतो, व्हेक्टर बेरीज करतो आपण. पण व्हेक्टर बेरीजमध्ये होते सबट्रॅक्शन जर मॅथमॅटिकली पाहिली तर जर XL मोठा असेल तर XL मायनस XC आणि XC मोठा असेल तर XC मायनस XL असं करावं लागेल. त्याच्यामुळे जो हा झाला आपला नेट रिॲक्टन्स. तर राईट आन्सर कोणतं राहणार मग याचं? डी नंबर, XL मायनस XC. पुढे द इम्पिडन्स ऑफ सिरीज RLC सर्किट इज. आताच आपण पाहिलेलं आहे की जर तुम्हाला इम्पिडन्स काढायचा असेल तर हेच सर्किट पहा. RLC आहे सिरीज सर्किट, याचा मला इम्पिडन्स काढायचा आहे. तर इथे रेजिस्टन्स आहे, इथं रिॲक्टन्स आहे आणि इथं रेजिस्टन्स आहे. आता याचा काय बनेल? या R आणि Xचा इम्पिडन्स ट्रायंगल जो आपण थोड्या वेळा अगोदरच पाहिला होता, असा हा Z असेल, हा R असेल आणि हा X असेल आणि हा थीटा असेल. पायथागोरसचा थेरम लावायचा तुम्हाला. कर्णाचा वर्ग म्हणजे हायपोटेनसचा वर्ग, कर्णाचा वर्ग बरोबर बाजूच्या वर्गाची बेरीज. झेडचा वर्ग बरोबर आरचा वर्ग प्लस एक्सचा वर्ग. आणि एक्स कसा काढतात माहीत आहे? एक तर XL मायनस XC करा किंवा मग XC मायनस XL करा. दोघांची व्हेक्टर बेरीज म्हणजेच वजाबाकी. ते सांगितलं मी तुम्हाला. ते बोलताना आपण बेरीज म्हणतो, व्हेक्टर बेरीज, आणि करताना आपण वजाबाकी करतो. तर ते जे रेग्युलर बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांना माहीत आहे की का आपण त्याची वजाबाकी करतो आहे, पण बोलताना व्हेक्टर बेरीज का बोलतो आहे. तर आता याचा वर्गमूळ घ्यावा लागेल. Z बरोबर अंडर रूट. आता हा वर्ग इकडे येऊन जाणार अंडर रूटमध्ये सरळ. तर R वर्ग प्लस X वर्ग. याचा वर्गमूळ घेताना याचा वर्गमूळ डायरेक्ट घेऊ शकतो आपण, कारण की हा वर्ग आहे, सिंगल टर्म आहे. हाही वर्ग आहे पण हे ॲडिशनमध्ये टर्म आहे, तर याला आपल्याला ब्रॅकेटमध्ये सॉल्व करावं लागेल, म्हणजे रूटमध्ये सॉल्व करावं लागेल. तर
झेड इज इक्वल टू √r² प्लस x². कुठं दिसते आपल्याला फॉर्म्युला? आता हा फॉर्म्युला नाही दिसत आहे आपल्याला या ऑप्शनमध्ये, तर इथे तुम्हाला माहीत आहे की जो r वर्ग आहे तो तसाच राहणार, पण जो x आहे त्याला आपण xl मायनस xc असं होल स्क्वेअर लिहू शकतो. xl मायनस xc होल स्क्वेअर. एक तर xc मायनस xl असंही असेल किंवा मग xl मायनस xc, जी मोठी टर्म असेल ती पहिली असेल. तर इथे तर चुकला आहे, हा चुकला आहे. ठीक आहे, हा असा सेपरेट नाही चालत, आपल्याला ब्रॅकेटमध्येच पाहिजे. xl मायनस xc आणि इथे प्लस आहे, तर ऑप्शन नंबर सी राईट आहे. हे प्लस आहे तर हे चुकलं, इथं प्लस आहे. ठीक आहे, तर हे रॉंग झालं. पुढचा क्वेश्चन पहा. द फ्रिक्वेन्सी ॲट विच XL इक्वल टू XC इज कॉल्ड. जेव्हा XL आणि XC हे सारखे होतात तेव्हा त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणतात? त्या फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यूला म्हणतो आपण रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. हे काही सिंपल क्वेश्चन्स आहे, पण आपल्याला माहीत असले पाहिजे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फॉर्म्युला फॉर डिटरमाइन द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. फॉर्म्युला शोधायचा आहे तुम्हाला रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा. पहा, ज्यांना फॉर्म्युला माहीत नाही आहे ते या फॉर्म्युल्यावरून या कंडिशनवरून फॉर्म्युला काढतील. XL इज इक्वल टू XC ही जे कंडिशन आहे त्याच्यावरून. XLचा फॉर्म्युला असतो 2πfl आणि XCचा फॉर्म्युला असतो 2πfc. बस याला सॉल्व करा, तुम्हाला फॉर्म्युला भेटेल. इथून तुम्ही चा फॉर्म्युला बनवा. एक सेकंड फक्त पाणी पितो आहे. सांगा काय आलं उत्तर? म्हणजे आलं असेल, ज्यांना माहीत आहे त्यांना डायरेक्टच उत्तर पाठ असेल, पण तरी पहा काय येणार. आता हा जो एफ आहे हा इथं घेऊन जाऊ आपण. एफ इंटू एफ एवढं पेपरमध्ये करायची गरज नाही पडली पाहिजे आपल्याला. हा 2π इथे आणि हा Lसुद्धा इथे, गुन्ह्याला हा 2πfc. हा एफ इथे गेला एक. आता हा एफ इंटू एफ काय झाला? f² बरोबर 1/2 इंटू 2 4 पाय इंटू पाय स्क्वेअर आणि L इंटू सी LC, फक्त LC वर्ग नाही. पण मला F पाहिजे आहे, F वर्ग नाही आहे, तर याचं वर्गमूळ घ्यावं लागेल. तर याचं वर्गमूळ F होऊन जाणार. पायचं 4चं वर्गमूळ 2 पाय स्क्वेअरचं पाय आणि LCचं निघत नाही म्हणून याला अंडररूटमध्ये LC. तर हा बनेल आपल्याकडे फॉर्म्युला रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा, म्हणून याला लावून देऊ आपण R. तर FR बरोबर 1/2π √LC. तर इथे FR बरोबर 1/2π √LC. हा राईट फॉर्म्युला होईल आपला ऑप्शन नंबर सी. देन पुढे द पॉवर फॅक्टर इन AC सिंगल फेज. आता हा थोड्या वेळा अगोदर आपण कॅल्क्युलेट केलेला आहे की पॉवर फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करतात. तर थोड्या वेळा अगोदरच मी तुम्हाला हा कन्सेप्ट सांगितला होता की ट्रायंगल असेल, इथं Z असेल, इथं R असेल आणि इथे X असेल. तर जर आपल्याला इथं cos θ काढायचं असेल तर R/Z व कोणा लगतची बाजू भागेला करणं, म्हणजे हा फॉर्म्युला होऊन जाणार ऑप्शन नंबर ए R/Z. पुढे पॉवर फॅक्टर इज डिटरमाइन ॲज द रेशो. आता पहा, इथे आपल्याला पॉवर फॅक्टर विचारला होता, पण इथे ऑप्शन्स वेगळे होते. इथे R/Z पॉवर फॅक्टर काढण्याचे 4-5 फॉर्म्युले आहेत, म्हणजे खूप सारे फॉर्म्युलेज आहे. तर आता या फॉर्म्युला इथे फॉर्म्युला बदलला. इथं पॉवर आहे ट्रू पॉवर अपॉन ॲपरंट पॉवर किंवा ॲपरंट पॉवर बरोबर ट्रू पॉवर. तर कोणता फॉर्म्युला बरोबर आहे याच्यातला ते पाहू आपण. ठीक आहे, पहा. तर आता आपल्याला माहीत आहे की जर आपल्याला किलोवॅट पॉवर काढायची असेल तर KVAच्या पॉवरला cos θने काय करावं लागतं? मल्टिप्लाय. सिम्पल. म्हणजे हे असंच आहे, V इंटू आयला जोपर्यंत आपण cos θने मल्टिप्लाय करत नाही तोपर्यंत आपल्याला ॲक्च्युअल पॉवर मिळत नाही, ट्रू पॉवर मिळत नाही. हे V इंटू आय म्हणजे ही कोणती पॉवर आहे? ही आहे आपली ॲपरंट पॉवर. ओके, ही P वाली म्हणजे आपली ॲक्टिव्ह पॉवर आणि ही cos θ म्हणजे पॉवर फॅक्टर. तर ही ॲक्टिव्ह पॉवर, ज्याला आपण असं पण एवढं न लिहिता असं पण लिहू शकतो सरळ सरळ, P बरोबर S इंटू cos θ. तर इथं cos θचा फॉर्म्युला काय होईल? P/S. ठीक आहे, हा S इकडे डिवाइडमध्ये जाईल Pच्या, तो इथे cos θ उरेल, तो cos θ इकडे लिहिला, हा P/S तिकडे लिहिला. आता cos θचा फॉर्म्युला आला आपल्याकडे P/S. तर P म्हणजे काय आहे आपल्याकडे? ॲक्टिव्ह पॉवर किंवा ट्रू पॉवर. आणि खाली आहे ॲपरंट पॉवर. शोधा ऑप्शन कोणता येतं? सॉरी, cos θ बरोबर
कॉस थिटा बरोबर P/S. P म्हणजे आपली ॲक्टिव्ह पॉवर किंवा ट्रू पॉवर अपॉन S म्हणजे ॲपरंट पॉवर. तर सुद्धा पहिलंच ऑप्शन आहे ए नंबरचं, ट्रू पॉवर अपॉन ॲपरंट पॉवर. ठीक आहे, इथे मुलं खूपदा कन्फ्युजन करतात, ॲपरंट पॉवर भागिले ट्रू पॉवर करतात, तर ते आन्सर चुकीचं आहे, लक्षात ठेवा, मिस्टेक झाल्या नाही पाहिजे. पुढे द युनिट ऑफ ॲडमिटन्स Y इन AC पॅरलल सर्किट इज. ऑप्शन आहे ओहम, फॅरेड, हेनरी आणि मोह. ठीक आहे, तर युनिट ऑफ ॲडमिटन्स विचारलेला आहे. आता हा जो ॲडमिटन्स आहे हा इम्पिडन्सच्या व्यस्त घटक आहे. रेसिप्रोकल ऑफ इम्पिडन्स इज कॉल्ड ॲज ॲडमिटन्स. ॲडमिटन्स जो आहे तो रेसिप्रोकल आहे इम्पिडन्सचा. जसं इम्पिडन्स हा तो सर्किटचा टोटल रेजिस्टन्स आहे आणि रेजिस्टन्स असल्यामुळे तो आपण ओहममध्ये मोजतो आहे, तसा हा ॲडमिटन्स तो सर्किटचं टोटल कंडक्टन्स आहे, ज्याला आपण म्हणतो आहे ॲडमिटन्स. आणि कंडक्टन्स युनिट आपल्याला माहीत आहे मो किंवा सिमेन. तर आता ऑप्शनमध्ये जे आहे ते सिमेन नाही आहे पण मो आहे, तर ऑप्शन नंबर डी हे राईट राहील. ठीक आहे, पुढे फ्रॉम द रिडिंग ऑप्टेन फ्रॉम द 2 वॅटमीटर इज. आता 2 वॅटमीटरचे जे रिडिंग पद्धत आहे तर त्या रिडिंग पद्धतीवरून आपल्याला टॅन थिटा काढायचा आहे. म्हणजे हे आहे आपले ऑप्शन्स A, B, C आणि D. तर या ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन्स राईट आहे जर आपल्याला टॅन थिटा काढायचं असेल तर. कारण की आपण टॅन थिटा काढू, टॅन थिटावरून मग त्याचा टॅन इन्व्हर्स घेतला तर थिटा भेटते, म्हणजे फेज डिफरन्स भेटते, आणि मग या फेज डिफरन्सवरून आपण पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेट करू शकतो. तर पहा मित्रांनो, इथं काहीच नाही, परत तोच आहे ट्रँगल, पॉवर ट्रँगल. आता इथं परत तो थिटा, फेज डिफरन्स, पॉवर ट्रँगल आहे, तर इथं S येणार, इथं P येणार, इथं Q येणार. 2 वॅटमीटर मेथडमध्ये जर तुम्हाला ॲक्टिव्ह पॉवर काढायची असेल तर W1 + W2 करावं लागतं. आणि रिॲक्टिव्ह पॉवर जर काढायची असेल आणि लॅगिंग जर असेल त्याच्यामध्ये लोड, तर -√3 ब्रॅकेटमध्ये W1 - W2 असं करावं लागेल. ठीक आहे, आता इथे हा जो मायनस आहे हा लॅग असेल तर आणि लीड असेल तर प्लस असं येईल, पण आता इथं मी काही देणार नाही कारण की ऑप्शन्समध्ये आपल्याला काही तसं दिसत नाही आहे. ठीक आहे, तर इथे आता रिॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला झाला √3 ब्रॅकेटमध्ये W1 - W2 आणि इथे ॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला झाला W1 + W2 2 वॅटमीटर मेथडमध्ये. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं आहे तर याचं पॉवर फॉर्म्युला विचारलेला आहे थिटाचा, पण थिटा कोणता घ्यायचा आहे आपल्याला इथं टॅनवाला. आता टॅन का कोणाचा रेशो असतो तर कोणा समोरची बाजू भागेला कोणा लगतची बाजू, याच्यामध्ये करणं येत नाही. ठीक आहे, परपेंडिक्युलर अपॉन बेस हा असतो आपला टॅनचा रेशो, म्हणजे टॅन हे इट इज अ रेशो. हे सगळे साईन कॉस टॅन वगैरे जे आहे हे जेवढे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे हे सगळे रेशोज आहे कोणाचे ना कोणाचे. जसं मी तुम्हाला सांगितलं, कॉस हा कोणा लगतची बाजू भागेला कर्ण याचा रेशो आहे, साईन जो आहे तो कोणा समोरची बाजू भागेला कर्ण त्याचा रेशो आहे, म्हणजे परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनियस असा आहे. आणि टॅन जो आहे तो साईन अपॉन कॉसचा, म्हणजे परपेंडिक्युलर अपॉन बेस याचा रेशो आहे. तर परपेंडिक्युलर ही उभी बाजू आणि बेस म्हणजे ही खालची बाजू, तर परपेंडिक्युलर वर येणार म्हणजे Q वर येणार. तर इथं Q जागी काय आहे √3 W1 - W2 आणि खाली P म्हणजे W1 + W2. तर ऑप्शन नंबर ए राईट राहिला आपला. ठीक आहे, मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की हे का बरोबर आहे. हे पाठ केल्यासारखं करू नका की बस बा आता मी उत्तर मार्क केलं, टिक केलं, तुम्ही पाठ करून दिलेलं आहे. नाही, जे माझे रेग्युलरचे विद्यार्थी आहे, जे रेग्युलर बॅचचे आहे त्यांना माहीत आहे, प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बॅचमध्ये हे कसं काय आलं तर. पण जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लक्ष ठेवा की बायचान्स जर तुम्हाला विसर पडला तर तुम्हाला हे कन्सेप्ट आठवले पाहिजे. आणि बरं, याच फॉर्म्युल्यासाठी एवढंच नाही तर आजूबाजूसुद्धा तुम्हाला माहीत पडलं की 2 वॅटमीटर मेथडमध्ये रिॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला कोणता असतो, ॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला कोणता असतो. आता इथे हे प्रॉब्लेम आहे, तर मी वेळ देतो इथं टायमर. जे रिपीटर्स विद्यार्थी आहे आपले, ही बॅच करणारे सगळेच नवीन विद्यार्थी नाही आहे, तर नवीन विद्यार्थ्यांनी थोडंसं पेशन्स धरायचं. लेक्चर्सला तुम्ही त्याला फॉरवर्ड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही टायमरला, पण हा जो टायमर आहे हा 30 सेकंदाचा आहे फक्त, जे आपले रिपीट जे जुने विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे, तुम्ही क्वेश्चन्सला वाचा आणि सॉल्व करा. इथे तुम्हाला करंट काढायचं आहे पण चुकवू नका, लक्ष द्या.
ठीक आहे, डन. 40 मिनटं 40 सेकंद होत आहे, लक्ष द्या. आता तुम्ही इथं काही ना काही कॅल्क्युलेशन्स केलं असेल आणि कॅल्क्युलेशन्स करून उत्तर काढलं असेल. काही जणांना मी 40 सेकंदाचा सगळ्यांनाच वेळ दिला आहे 40 सेकंदाचा. तर काहींनी सोडून दिला असेल, काहींनी 1 सेकंदात उत्तर काढलं असेल, काहींनी 5 सेकंद लावले असेल, काहींनी 40 सेकंदही लावले असेल, तरी बरोबर उत्तर आलेलं नसेल. प्रत्येकानं आपापलं. पण काही जणांनी ज्याने 1 सेकंदात सॉल्व केलं असेल त्यांना होऊ शकते बरोबरही उत्तर काढलं असेल आणि होऊ शकते चुकीचंही उत्तर काढलं असेल. पहा आता याचं उत्तर राईट कोणतं आहे. व्हॉट इज द रिडिंग ऑफ ॲमीटर इन द कॉईल शोन बिलो. हे जे ॲमीटर इथे दिलेलं आहे या ॲमीटरचं काय रिडिंग असेल. तर पहा मित्रांनो, हे कोणतं सर्किट आहे. RLC पॅरलल सर्किट आहे आणि RLC पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज सारखं राहते, बरोबर. हे माहीत आहे आपल्याला. जसं पॅरलल सर्किट असेल तर व्होल्टेज सारखं राहते आणि करंटची व्हेक्टर बेरीज होते. AC सर्किट जेवढे विद्यार्थी आहेत, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना मे बी जर तुम्ही बॅच नसेल केली किंवा चांगला सेल्फ स्टडी नसेल केला तर तुम्हाला मी काय म्हणतो हा कन्सेप्ट प्रॉपरली नाही कळणार, बरोबर. पण तरी मी तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण याला डिटेलमध्ये शिकावं लागतं. जसं एक दुसऱ्या नंबर चॅप्टर असतो आपण DC सर्किट. DC सर्किटमध्ये आपण सिरीज पॅरलल सर्किटचा अभ्यास करतो, पण तो अभ्यास फक्त DC सर्किट पुरता लिमिट असतो. कारण की आपण जेव्हा DC सिरीज सर्किटमध्ये म्हटलं की व्होल्टेजची बेरीज होते आणि करंट सारखा राहतो, बरोबर, तर तेव्हा इथं व्होल्टेजची व्हेक्टर बेरीज नाही होत. आणि पॅरलल सर्किटमध्ये DC पॅरललमध्ये व्होल्टेज सारखं राहते आणि करंटची बेरीज होते. तर आपण तिथं फक्त व्हेक्टर बेरीज होते असं नाही म्हटलं, जस्ट फक्त करंटची बेरीज होते DCमध्ये असं म्हटलेलं आहे. पण तेच जेव्हा आपण AC सर्किटमध्ये येतो आणि AC सर्किटमध्ये जर सिरीज सर्किट असेल, AC सर्किटमध्ये जर सिरीज सर्किट असेल तर तिथं मग करंट सारखा राहतो पण व्होल्टेजची व्हेक्टर बेरीज होते. आणि AC सर्किटमध्ये जर पॅरलल सर्किट असेल तर व्होल्टेज सारखं राहते आणि करंटची व्हेक्टर बेरीज होते. आता हे 4 पॉईंट सांगितले, पॉईंट सारखेच आहे, फक्त AC सर्किटमध्ये पॅरलल सर्किट असेल तर जे करंटची बेरीज होते तर साधी बेरीज नाही, वेक्टर बेरीज होते. एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, कारण की तुम्ही DC सर्किटमध्ये गुणधर्म तर पाठ केलेच आहे की पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज सारखं राहते, करंटची बेरीज होते. हां बरोबर आहे, करंटची बेरीज होते, पण इथे वेक्टर बेरीज होते. मग आता यासाठी तुम्हाला फॉर्म्युला लिहावं लागेल. तर फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे कसं असते. तर जसा हा रजिस्टर आहे त्याच्यामधून जाणारा फॉर्म्युला IR, हा कॅपॅसिटर आहे त्याच्यामधून जाणारा करंट IC आणि इकडे इंडक्टर आहे तर या इंडक्टरमधून जाणारा करंट IL. आता जो IL आणि IC आहे याचे वजाबाकी होते. जसं तुम्ही मगाशी X काढलेला आहे, थोड्या वेळा अगोदर X आपण काढलेला आहे. X बरोबर XL मायनस XC असा काढला आहे आपण. मी म्हटलं तुम्हाला की आपण व्हेक्टर बेरीज म्हणत आहे, व्हेक्टर बेरीज करावी लागते, पण करतो आपण वजाबाकी, कारण की ते व्हेक्टर्स असतात, जेव्हा शिफ्ट होतात तेव्हा ते मायनसमध्ये जाते, म्हणून आपण इथं वजाबाकी करतो. तर XL मायनस XC त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की जी क्वांटिटी मोठी असेल त्यातून लहान क्वांटिटी वजा करायची. तर जसं तुम्ही XL आणि XC वरून X काढत आहे म्हणजे नेट रिॲक्टन्स काढत आहे, तसंच तुम्हाला या IC आणि IL वरून, हा जो IC आहे म्हणजे कॅपॅसिटरचा करंट आणि IL इंडक्टरचा करंट, याच्यावरून तुम्हाला IX काढावा लागतो. ठीक आहे, वेक्टर बेरीज म्हणा पण करावी लागते वजाबाकी. तर मग आता हा IX कसा निघणार. तर IXचा फॉर्म्युला होणार IX बरोबर IL मायनस IC. असंच कन्फर्म आहे का सर. नाही, एक तर IL मायनस IC असेल किंवा IC मायनस IL असेल. तेच सेम, जी मोठी क्वांटिटी असेल त्या मोठ्या क्वांटिटीतून लहान क्वांटिटी वजा करायची आहे. जर IL मोठा असेल तर मायनस करा IC, जर IC मोठा असेल तर IC मायनस IL करा. मग आता भेटला तुम्हाला IX आणि IR. तर या IX आणि IR वरून काढायचा आहे आपल्याला फक्त I, जो टोटल करंट असेल I. आणि सेम तोच इम्पिडन्सचा फॉर्म्युला इथं लागेल. हे तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घ्याल, मी याला रफ करतो आहे मार्क स्टॉप करून. मग आता इथं तोच करंटचा फॉर्म्युला, जसा तुम्ही इम्पिडन्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवला बस तसाच त्या फॉर्म्युलाला तुम्ही रिप्लेस केलं तरी चालेल. डायरेक्ट लिहा. पहा सरळ इम्पिडन्सचा फॉर्म्युला काय असतो सिरीज सर्किटसाठी, बस तसाच होते. हा जसं तिथं असते Z बरोबर √R वर्ग प्लस X वर्ग असा असतो. बस इथं झेडच्या जागी टोटल करंट येणार, अंडर रूट राहणार, आयच्या जागी IR येणार. पाठ करायला सोपा गेला पाहिजे तुम्हाला, अशा पद्धतीने सांगतोय. तर याचं उत्तर हे नाही आहे, लॉजिक सांगितलं मी तुम्हाला फक्त. IR आहे तर IR वर्ग प्लस IX वर्ग. ठीक आहे, अशा पद्धतीनं. आणि I बरोबर, आता हे खूप डिटेलमध्ये सांगितलं मी तुम्हाला, I वर्ग प्लस याच IXला तुम्ही IL इथे एक सांगा, IL मायनस IC असं
ब्रॅकेट देऊन वर्ग लिहू शकता, ठीक आहे. पण आपल्याला एवढं सारं करायची गरज नव्हती. मग आपल्याला फक्त ॲन्सर सांगायचं होतं. पण मी तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट समजून सांगितलेलं आहे की तुम्हाला याच्यासोबत याचा कन्सेप्ट पण माहीत झाला पाहिजे आणि भविष्यात तुमचं उत्तर पण चुकलं नाही पाहिजे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी हेच केलं असेल, 4 + 1 5, 5 ऑप्शनमध्ये दिसत आहे बी आणि याला घोटलं असेल, ओके, किंवा बरोबर आलं असेल आणि पोरं पेपरमध्ये गेल्यावर सुद्धा हे ॲन्सर सांगतात. पण याचं राईट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 4 डी, 3 एम्पियर. कसं आताच पाहिलं आपण की जर आपल्याला IX काढायचा असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे. IC मोठा आहे की IL मोठा आहे? IL मोठा आहे, कारण की तो 4 एम्पियर आहे. तर IL मायनस IC लहान आहे, तर 4 मधून 1 गेला किती ॲन्सर आलं? 3 एम्पियर. त्याचा राईट ॲन्सर आहे 3 एम्पियर. पहा, क्वेश्चन फार सोपी होता, एका सेकंदात उत्तर येते याचं. पण हा सगळा पुरा कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. रट्टा मारल्यानं फक्त आपण 20 क्वेश्चनचे आन्सर देऊ शकू पेपरमध्ये. त्याच्या पुढचे जर द्यायचे असेल तर कन्सेप्टला आपल्याला समजून घ्यावंच लागेल व्यवस्थित. IL मायनस IC असं करून आपल्याला IX काढावं लागेल. बरं, जर समजा IC मोठा असता तर मग IC मधून आपण IL मायनस केला असता, ठीक आहे. पुढे जाऊ. व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड द ट्रू पॉवर PT इन 3 फेज डेल्टा कनेक्टेड सर्किट? डेल्टा कनेक्टेड सर्किटमध्ये आपल्याला PT म्हणजे ट्रू पॉवर काढायची आहे. तर ट्रू पॉवर कशी काढू आपण? तर तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. डायरेक्ट तसा फॉर्म्युला सांगतो आहे, चला ठीक आहे. जर तुम्हाला सिंगल फेज पॉवर काढायची असेल तर तुम्हाला VPH × IPH गुणिले कॉस थिटाने मल्टिप्लाय करावं लागतो. जर तुम्हाला 3 फेज पॉवर काढायची असेल सिंगल फेजच्या पॉवरवरून म्हणजे फेज व्होल्टेज आणि फेज करंटवरून, तर याच फॉर्म्युल्याला 3 मल्टिप्लाय करा म्हणजे 3 × VPH लिहून देतो, कारण की तुम्हाला कन्फ्युजन होणार. सिंगल फेज पॉवर काढायची असेल VPH गुणिले IPH गुणिले कॉस थिटा. 3 फेज पॉवर काढायची असेल, हे झाली सिंगल फेज पॉवर वरची. 3 फेज पॉवर काढायची आहे, बस सेम टू सेम वरच्या फॉर्म्युल्याला कॉपी करा 3 ने, म्हणजे 3 ने मल्टिप्लाय करा आणि हा बाकीचा कॉपी करून घ्या. 3 × VPH × IPH × कॉस थिटा, बरोबर. पण जेव्हा याला दुसरा फॉर्म्युला सुद्धा आहे, पण जेव्हा इथं √3 येईल, आता हा √3 कसा आहे ते तुम्हाला सांगत नाही, फक्त √3 येईल तेव्हा सांगतो आहे की कारण की आपण या VPHला रिप्लेस करू शकतो VL/√3. मग हा 3 √3 × √3 कॅन्सल करू शकतो, मग तो √3 कॅन्सल होते, तिथे एक वरचं √3 उरते. हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे, पण त्याची काही गरज नाही आहे. एवढं सरळ लक्षात ठेवायचं, जेव्हा 3 येईल तेव्हा VPH IPH पाहिजे आणि जेव्हा √3 येईल तेव्हा VL आणि IL पाहिजे, बस. आणि गुणिले कॉस थिटा. √3 × VL × IL × कॉस थिटा, म्हणजे कोणतं नंबरचं ऑप्शन बरोबर राहणार आपलं? ऑप्शन नंबर C. इथं √3 आहे पण इथं VPH IPH आहे, इथं VL IL आहे पण 3 आहे, चुकला. हा फॉर्म्युला चुकला, हा फॉर्म्युला चुकला, हा बरोबर आहे. √3 सुद्धा आहे, VL IL सुद्धा आहे आणि कॉस थिटा सुद्धा आहे. आणि इथं खाली 3 आहे, VPH IPH साइन थिटा, हे सुद्धा चुकीचं आहे, ठीक आहे. इथं पहा, आता इथं 3 आहे सर, VPH IPH आहे, पण इथं साइन थिटा आहे, तर तेही चुकलं. हे सिली मिस्टेक करतो आपण पेपरमध्ये गेल्यावर आणि तिथं जाऊन आपण हातपाय घासतो की याच्यातलं उत्तर कोणतं बरोबर आहे. पेपर वाचताना शिकताना खूप सोपं वाटते, बरोबर, पण पेपरमध्ये गेल्यावर मग आपण कन्फ्युजन करून येतो. खूप सारे पोरं पाहिलेले आहेत मी, साधे क्लासचे टेस्ट देतात तर कधी हे मार्क करतात तर कधी हे मार्क करतात, ठीक आहे. अजिबात कन्फ्युजन नाही झालं पाहिजे आपलं, कापलं तरी कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. √3 आला तर VL ILच पाहिजे आणि 3 आला तर VPH IPHच पाहिजे, अशा पद्धतीने. सोबत साइन थिटा, सॉरी कॉस थिटा, इथं साइन थिटा आहे, आपल्याला कॉस थिटा पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, पॉवर डिसिपेटेड इन द आयडियल इंडक्टर इज. आता इंडक्टरमध्ये स्टोअर होण्याचा बरं याचं उत्तर सांगा बरं काय आहे, तर सांगा पटकन. पॉवर डिसिपेटेड इन द आयडियल इंडक्टर इज. ठीक आहे, विचार केला असेल तुम्ही, थोडा विचार करायला तुम्हाला 10 सेकंद दिले. तर इंडक्टरमध्ये एनर्जी स्टोअर होण्याचा फॉर्म्युला आहे W = 1/2 LI². खूप साऱ्या हुशार विद्यार्थ्यांनी याचं उत्तर मारलं असेल LI². आता इथं 2 होते, LI² मॅक्झिमम, LI² मिनिमम, कॅन नॉट बी डिटरमाइन आणि एक 0 समजा, असे ऑप्शन होते. तर काही जणांनी पटकन आन्सर आपलं A मार्क केलं असेल, काही जणांनी B मार्क केलं असेल. पण याचं उत्तर ना A आहे B आहे. जे एकदम काही % विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये आलं असेल, ज्यांना एकदम कन्सेप्ट बरोबर माहीत आहे, त्यांचं उत्तर असेल 0. का बरं सर इंडक्टर? तर इंडक्टर आणि कॅपॅसिटर तर बोथ आर एनर्जी स्टोरिंग डिव्हाइस आहे.
इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे दोन्हीही एनर्जी स्टोरिंग डिव्हाइस आहे, तरीसुद्धा मग इंडक्टरमध्ये पॉवर शून्य कशी काय आली? पहा, तर त्याचा आन्सर असा आहे की इथं आयडियल इंडक्टर आहे. आयडियल हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आयडियल इंडक्टर आहे म्हणजे त्याच्यामध्ये जेवढी एनर्जी स्टोअर झाली तेवढीच एनर्जी वापस आली बाहेर. ओके, म्हणजे काहीच एनर्जी त्याच्यामध्ये वाया गेलेली नाही आहे. म्हणून इथं लिहिलेलं आहे पॉवर डिसिपेटेड. डिसिपेटेड म्हणजे वाया जाणारी पॉवर, ती किती राहणार? शून्य राहणार. कशामुळे? कारण की ते आयडियल आहे त्याच्यामुळे. जर प्रॅक्टिकल असती तर नसतं. मग त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला विचारला असता आणि तो फॉर्म्युला असता मग एनर्जी स्टोरिंगचा फॉर्म्युला विचारला असता 1/2 Li². तर तिथं तो फॉर्म्युला विचारलेला नाही आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे इन स्टार कनेक्शन सिस्टीम. स्टार कनेक्शनमध्ये लाईन करंट इज इक्वल टू फेज करंट, लाईन व्होल्टेज इज इक्वल टू फेज व्होल्टेज, लाईन करंट इज इक्वल टू √3 टाइम्स द फेज करंट आणि नन ऑफ धिस. पहा, स्टार कनेक्शनमध्ये न्यूट्रल असतो त्याच्यामुळे दोन व्होल्टेज वेगवेगळे असतात आणि दोन व्होल्टेज वेगवेगळे असतात तर हे जे VL आहे हे जास्त असते √3 टाइम्स VPH पेक्षा. आता मी इथं काही तुम्हाला पूर्ण थिअरीचा कन्सेप्ट शिकवत नाही आहे, जे आहे ते आहे, पण तुम्हाला कन्सेप्ट तरी सांगत आहे की असं कसं काऊन आलं हे तेही सांगण्याचा प्रयत्न करत आहे, फक्त डिटेलमध्ये नाही. तर VL इक्वल टू √3 इंटू VPH म्हणजे जे लाईन व्होल्टेज आहे ते फेज व्होल्टेजच्या वर्गमूळात 3 पटीनं जास्त असते. का बरं? न्यूट्रल आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे जिथं न्यूट्रल आहे तिथे एक व्होल्टेज तुम्हाला फेज आणि न्यूट्रलमध्ये भेटेल आणि एक व्होल्टेज तुम्हाला हे फेज आणि फेजमध्ये भेटेल, म्हणजे लाईन टू लाईनमध्ये भेटेल. जिथं न्यूट्रलच नाही आहे, समजा डेल्टा कनेक्शन आहे तर डेल्टामध्ये न्यूट्रल नसतो, तो वाइंडिंगच्या अक्रॉसमध्ये जे मिळणारं व्होल्टेज असते तेही फेज व्होल्टेज म्हणजे तेही लाईन व्होल्टेजच्या इक्वलच असते. तर डेल्टामध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज सारखं असतं. मी तुम्हाला ट्रिक सांगतो आहे की ट्रिकनं तुम्ही त्याला सहज लक्षात ठेवू शकता. बाकी मग डिटेलमध्ये आहेच. तर स्टार कनेक्शन विचारलेलं आहे आपल्याला. तर स्टारमध्ये फेज व्होल्टेज लाईन व्होल्टेज वेगवेगळे असते. जर हे 415 असेल म्हणजे समजा आता डायरेक्ट सांगतो तुम्हाला, हे जर 240 हे जर 240 असेल VPH आणि या VPHला जर आपण √3 मल्टिप्लाय केलं, √3ची किंमत होते 1.73 गुणिले 240, त्याचं उत्तर येते 415. म्हणजे हे व्होल्टेज किती असेल? 415. जर हे VPH 240 असेल तर हे 415 असेल जेव्हा आपण त्याला वर्गमूळात 3 गुणू. पण हे स्टार कनेक्शनमध्येच आहे आणि स्टार कनेक्शनमध्ये व्होल्टेज वेगवेगळं असते म्हणून करंट हा सारखा असते. IL इज इक्वल टू IPH. तर ऑप्शन नंबर जे आहे ते फर्स्ट आपलं बरोबर राहणार. लाईन करंट IL इक्वल टू IPH. डेल्टामध्ये याच्या उलटा आहे. हे स्टारसाठी झालं. स्टार म्हणजे वाय कनेक्शन. डेल्टा जर विचारलं असतं त्याच्या अपोजिट स्टारमध्ये व्होल्टेज वेगवेगळे असते, ते इथं व्होल्टेज सारखं राहते. VL इज इक्वल टू VPH. इथे करंट सारखा होता स्टारमध्ये, तर डेल्टामध्ये करंट वेगवेगळा राहतो. डेल्टामध्ये करंट राहणार IL इक्वल टू √3 टाइम्स ऑफ IPH. फेज करंटच्या वर्गमूळात 3 पटीने जास्त IL राहणार डेल्टामध्ये. इथे स्टार विचारलं होतं तर स्टारमध्ये लाईन करंट इज इक्वल टू फेज करंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अकॉर्डिंग टू आई रूल्स द परमिजिबल व्हेरिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी इज. पा, फ्रिक्वेन्सीमध्ये होणारा जे व्हेरिएशन्स आहे ते परमिजिबल किती आहे, किती % व्हेरिएशन चालते फ्रिक्वेन्सीमध्ये आई रूलनुसार, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलनुसार. तर लक्ष ठेवा मित्रांनो, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलनुसार हा क्वेश्चन पाठांतरावरचा आहे. डायरेक्ट त्याचं उत्तर आहे 3%. आई रूलनुसार परमिजिबल जे फ्रिक्वेन्सी व्हेरिएशन्स आहे ते 3% चालते. म्हणजे जसे आता आपल्या भारताची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स आहे तर या 50 हर्ट्सचे 3% म्हणजे 50चे 3% म्हणजे दीड येते. 50 × 50, 50 × 100, 3/2 म्हणजे 1.5. म्हणजे 1.5 हर्ट्सने फ्रिक्वेन्सी जास्त, म्हणजे इकडे 51.5 चालते आणि इकडे 48.5 अशी चालते. ठीक आहे, म्हणजे एवढा फरक त्याच्यामध्ये चालतो 3%चा प्रॅक्टिकली. पण जर आयडियली विचारला तर त्याच्यामध्ये फरक आहे 1%. 0 नाही, आयडियलीमध्ये 1%. लिहून ठेवजा हे नोट्समध्ये. आयडियली फ्रिक्वेन्सी व्हेरिएशन्स हे 1% चालते आणि प्रॅक्टिकली जे आहे किंवा मग परमिजिबल म्हटलं असेल किंवा आई रूलनुसार म्हटलं असेल, आई रूल नाही म्हटलं जरी परमिजिबल म्हटलं असेल तरी तेच ठीक आहे. तर तेव्हा त्याचा आन्सर आहे 3%. ठीक आहे. तर परमिजिबल व्हेरिएशन हे 3%, आई रूलनुसार, प्रॅक्टिकली, आयडियली 1%चा बदल चालतो. द फॉर्म फॅक्टर इज द रेशो ऑफ. फॉर्म फॅक्टर हा कोणाचा रेशो आहे असं आपल्याला इथे विचारलेला आहे. पहा, मला वाटतं हा क्वेश्चन आधी पण गेलेला आहे. हा सायनोसायडल वेव्हफॉर्म, इथे हे VM येणार, इथे हे VRMS येणार आणि इथे हे V ॲव्हरेज येणार.
जर तुम्ही VM अपॉन VRMS केलं, VMलाच पीक म्हणतो आपण, पीक व्हॅल्यूसुद्धा असं म्हणतो आहे, बरोबर. VM म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणा किंवा पीक व्हॅल्यू. पीक व्हॅल्यू अपॉन RMS व्हॅल्यू जर केलं तर पीक फॅक्टर भेटते तुम्हाला, पीक फॅक्टर. आणि जर तुम्ही RMS व्हॅल्यू अपॉन ॲव्हरेज व्हॅल्यू केलं तुम्हाला फॉर्म फॅक्टर भेटते. मला वाटते जेवढे क्वेश्चन घेतले आपण त्याच्यामध्ये गेला आहे हा. तर आता इथे विचारलं होतं आपल्याला फॉर्म फॅक्टर. पाठ कसं करतात ते सुद्धा सांगतोय मित्रांनो. सहज आहे. वरतं कोण खाली कोण. हे बा पीक येते वरतं तर पीक फॅक्टर झाला, मग खाली आता फॉर्म फॅक्टर येणार बस. RMS व्हॅल्यू अपॉन ॲव्हरेज व्हॅल्यू. तर ॲव्हरेज व्हॅल्यू RMS व्हॅल्यू टू ॲव्हरेज व्हॅल्यू. ऑप्शन नंबर C राईट राहणार. मी सगळे ऑप्शन वाचले नाही कारण की डायरेक्ट उत्तर आपल्याला माहीत आहे म्हणून. ठीक आहे. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स एक्सेल. थोड्या वेळा अगोदरच मित्रांनो आपण जो फॉर्म्युला लिहिला आहे एक्सेलचा काय आहे तर तो म्हणजे 2πfl. जेव्हा आपण रिझोनन्स फ्रिक्वेन्सी काढत होतो तेव्हा. देन पुढचा क्वेश्चन म्हणते आहे 4 एलिमेंट इच हॅव्हिंग अ कंडक्टन्स G1, G2, G3 अँड G4 रिस्पेक्टिव्हली आर कनेक्टेड इन पॅरलल. द इक्विव्हॅलंट कंडक्टन्स G इक्विव्हॅलंट इज. पहा आपल्याला जो कंडक्टन्स आहे इक्विव्हॅलंट कंडक्टन्स तो काढायला सांगितलेला आहे, पण कोणासाठी? पॅरलल सर्किटसाठी. लक्ष ठेवा, पॅरललमध्ये कंडक्टन्स काढायचा असेल तर रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल असतो कंडक्टन्स आणि डायरेक्ट बेरीज होते, म्हणून मग इथे होणार G1 प्लस G2 प्लस G3 प्लस G4. जसं तुम्हाला माहीत आहे पॅरलल सर्किटमध्ये आपण रेजिस्टन्स असा का काढतो 1/RT इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 असं का करतो आपण? कारण की आपल्याला माहीत आहे की इथं GT डायरेक्ट काढला जातो. GT म्हणजे टोटल कंडक्टन्स म्हणा किंवा इक्विव्हॅलंट कंडक्टन्स म्हणा. G1 प्लस G2 सो ऑन. समजा तर याच्या उलटं केलं आपण इथे. पुढे पुढे XLPE केबल इज वन टाइप ऑफ द ST केबल. XLPE केबल इज वन टाइप ऑफ द ST केबल. हा एक ST केबल आहे XLPE असं त्यांना म्हटलेलं आहे. द फुल फॉर्म ऑफ XLPE इज. XLPEचं एक्झाममध्ये फुल फॉर्म भरपूरदा विचारला गेला आहे. याचा फुल फॉर्म आपल्याला माहीत पाहिजे. डायरेक्ट उत्तर सांगतो आहे त्याच्यामुळे सगळे ऑप्शन्स वाचत नाही मित्रांनो. आपण डायरेक्ट उत्तराकडे जाऊ, नाही तर मग अदरवाईज क्रॉस लीड पेपर इथिलीन केबल. बरं ठीक आहे, वाचू आपण. क्रॉस लीड पेपर इथिलीन केबल, क्रॉस लाईन पॉली इथिलीन केबल, क्रॉस लिंक पॉली इथिलीन केबल आणि क्रॉस लिंक पेपर इथिलीन केबल. हे असे ऑप्शन फक्त टाईमपास झाला आपला क्वेश्चन वाचण्यामध्ये. ठीक आहे, हे ऑप्शन यासाठी वाचले की तुम्ही माझ्यासोबत वाचले पाहिजे. जर मी एखाद्या वेळेस ऑप्शन नाही वाचले तर तुम्ही ऑप्शन वाचत चाला. ठीक आहे, तर इथं पण याचा काहीच फरक नाही पडणार आहे. आपल्याला त्याचं फुल फॉर्म तसंच माहीत पाहिजे, क्रॉस लिंक पॉली इथिलीन. ठीक आहे, क्रॉस लिंक पॉली इथिलीन केबल XLPE केबल जे 66 kV यूज केले जातात. ठीक आहे, याच्यामध्ये जो इन्सुलेशन असते त्याची जी मॅन्युफॅक्चरिंग राहते ती क्रॉस लिंक पॉलिइथिलीन टाईपच्या प्रकाराची राहते, म्हणून त्याला क्रॉस लिंक पॉलिइथिलीन केबल XLPE केबल असे म्हणतात. डन. नेक्स्ट क्वेश्चन त्याच्यावर घेतलेला आहे आपण. विच केबल इज सुटेबल फॉर 66 kV अंडर द ग्राउंड. तर आता जो आपण पाहिला तोच याचा आन्सर आहे. XLPE केबल अंडरग्राऊंडमध्ये 66 kV साठी सुटेबल आहे. आपण जे म्हटलेलं आहे केबलचे प्रकार शिकलो आहे आपण. बेल्टेड केबल, स्क्रीन केबल आणि प्रेशर केबल. तर जे बेल्टेड केबल आहे ते यूज अप टू 11 kV हे आपल्याला माहीत आहे. त्याच्यानंतर मग स्क्रीन केबल 22 ते 66 kV हे आपल्याला माहीत आहे. आणि त्याच्यानंतर प्रेशर केबलच्या 66 kV पर्यंत स्क्रीन केबल आणि 66 kVच्या वर म्हणजे 132 आणि 132च्या वर आपण प्रेशर केबल यूज करतो आहे. तर इथे तसं काही दिलेलं नाही आहे. आता स्क्रीन केबलमध्ये तुम्हाला माहीत आहे H टाईप, SL टाईप, आपल्या याच्यामध्ये H टाईप, SL टाईप आणि HSL टाईप असे 3 प्रकार येतात स्क्रीन केबलमध्ये. पण असं काही दिलं नाही आहे ऑप्शनमध्ये. याच्यामध्ये याचा राईट आन्सर आहे XLPE. तर आता हा नवीन टाईपचा केबल आहे XLPE. याच्यात काही आहे तसंच टाईपचं मॅन्युफॅक्चरिंग, तेच आपलं लीड शीट, बेडिंग, आर्मरिंग वगैरे. पण जे इन्सुलेशन्सचा प्रकार आहे कोअरवरचा किंवा आपल्या याचा सर्विंगचा तो क्रॉस लिंक पॉलिइथिलीनसारखा आहे, म्हणजे त्याचा आहे. त्याच्यामुळे काय होते की हे जास्त हाय व्होल्टेजवर आपण यूज करू शकतो 66 kV. देन पुढे व्हॉट इज द मिनिमम विड्थ ऑफ ट्रेंच फॉर लेईंग अ सिंगल केबल. सिंगल केबलला जमिनीमध्ये बसवण्यासाठी मिनिमम ट्रेंच म्हणजे आडवं अंतर असते. ट्रेंच म्हणजे जे चॅनल राहतं, जे नाली करतो आपण, त्याची जे विड्थ आहे, जे ट्रेंच आहे ते किती सेंटीमीटरचं असलं पाहिजे मिनिमम. फक्त सिंगल कोअर केबल टाकायचं आपल्याला.
सिंगल केबल, एकच केबल टाकायचं, सिंगल कोर नाही म्हटलं त्यांनी, फक्त सिंगल केबल. तर हे जे अंतर आहे हे मिनिमम 35 सेंटीमीटर असायला पाहिजे. हे जेवढेही क्वेश्चन्स आहे मित्रांनो पाठांतराचे, याच्यात काही दयामाया नाही आहे, काहीही दयामाया नाही आहे. हे तुम्ही असो मी असो आपल्या सगळ्यांना उत्तरं याचे पाठ करावेच लागेल. थोडीशी दया मायावर तरी करू शकते एक्झामिनर, कारण की मला तर पेपर द्यायची गरज नाही आहे, त्याच्यामुळे मी एखाद्या वेळेस त्याचा आन्सर विसरलो तरी चालेल, पण मात्र तुम्हाला त्याचा आन्सर विसरता कामा नाही. ते आन्सर तुम्हाला पेपर होईपर्यंत पाठ ठेवावंच लागेल. तर असे काही युनिक ह्या गोष्टी आहेत. तर रट्टा मारण्यावर एकच उपाय असते की त्याच्यासाठी एक तर न्यूमोनिक्स लावून ठेवा, न्यूमोनिक्सने ते चांगलं पाठ होऊन जाते आणि त्यातही त्याला वारंवार काय करा, रिव्हिजनमध्ये ठेवा, तर तो पाठांतराचा भाग पाठ होते. त्यात असं समजून सांगण्याचा भाग काही नाही आहे की नाही मग हे 35 काहून आलं. ठीक आहे. देन पुढे आता पहा, बेल्टेड केबल आर यूज अप टू. आता थोड्या वेळा अगोदर सांगितलं मी तुम्हाला की बेल्टेड केबल जे आहे ते यूज अप टू 11 kV, पण तरीसुद्धा याचं उत्तर 11 kV इथे बरोबर नाही आहे. याचं उत्तर आहे 22 kV, 66 kV, 33. तुमचे ऑप्शन्स आहेत हे 22 kV, 66 kV, 33 kV आणि 11 kV. तर याचं राईट उत्तर आहे इथे 22 kV. बेल्टेड केबल आर यूज अप टू. असं कसं सर? आता तुमच्या डोक्यामध्ये डाऊट तयार होईल. पहा, मला हे डाऊट घ्यावे लागेल, नाही तर हे डाऊट मग मला तुमच्याकडून येतील. एखाद्या क्वेश्चनचं ॲन्सर तुम्ही गुगल करा, जर तुम्हाला कुठं गुगलवर सुद्धा चुकीचं दिसेल, हे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा. पण आता मला असं काळजी करावं लागेल की एखाद्या वेळेस तुम्ही जर सर्च केला आणि त्याचं उत्तर जर गुगलवर दाखवत असेल तर ते मला करेक्ट करून सांगावं लागेल तुम्हाला. तर इथे बेल्टेड केबल जो आहे, आता पहा याचं उत्तर आता आपण आपल्या नोट्समध्ये लिहिलं आहे की बेल्टेड केबल यूज अप टू 11 kV. म्हणजे सर तुम्ही सांगितलेलं आहे की बेल्टेड केबलचा यूज जो आहे तो 11 kV पर्यंत होतो, किंवा पुस्तकातही सर 11 kVवर यूज केला तो बेल्टेड केबलचा असं सांगितलं. पण आता तुम्ही याचं उत्तर सांगितलं 22 kV, तर आम्ही झालो कन्फ्यूज की पेपरमध्ये मार्क काय करायचं. ठीक आहे. पहा मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो, हा क्वेश्चन्स पेपरमध्ये आलेला आहे NCVTच्या, आणि त्यांनी याचं उत्तर म्हणजे त्या आयोगाने याचं उत्तर 22 kV दिलेलं आहे. मग आता हे 22 kV कसं दिलं ते मी तुम्हाला एक कंडिशन सांगतो. एक कंडिशन पहा कशी आहे. तर बेल्टेड केबल जे आपण म्हटलेलं आहे की बेल्टेड केबल यूज अप टू 11 kV, ते बरोबर आहे, काही सत्य त्याचे काहीच चुकीचं नाही आहे, त्याच्यामध्ये सगळं सत्य आहे. पण इथं उत्तर कसं काय 22 झालं त्याचं कारण पहा. इथे उत्तर 11 kV असू शकलं असतं केव्हा, जर ऑप्शनमध्ये हे 22 kV नसतं तर. लक्ष द्या आता बारकाईनं. आणि अजून तुम्हाला अजूनही भरपूर सारे कन्सेप्ट मी आता या क्वेश्चनमध्ये सांगतो 10-15 मिनटं, जे येणाऱ्या महावितरणचा पेपर आहे त्यासाठी, जे फॅक्ट आहे ते तुमच्यासमोर मांडून देतो, की म्हणजे जेणेकरून नंतर आपल्याला एखादा क्वेश्चन चुकला तर तो का चुकला हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर हे जे उत्तर आहे, जर ऑप्शनमध्ये हे 22 kV नसतं तर 101% हे उत्तर राईट होतं आपलं 11 kV, की बेल्टेड केबल यूज अप टू 11 kV एकदम राईट असतं. मी तुम्हाला याचं उदाहरण दाखवतो. एक क्वेश्चन आहे आपल्यासमोर गुगलवर. ठीक आहे. पहा, इन केस ऑफ अ अंडरग्राउंड केबल, हा एक क्वेश्चन आहे. इन केस ऑफ पुरा म्हणजे तुम्हाला R&D करूनच उत्तर सांगत आहे मी सगळ्यांचे. इन केस ऑफ अ अंडरग्राउंड केबल, R&D म्हणजे प्रत्येक क्वेश्चनमध्ये जे मला माहीत आहे विद्यार्थ्यांना कोणतं कन्फ्युजन होते, बरोबर आहे, कारण त्या कन्फ्युजनातून मी आलेलो आहो समोर, तर मला माहीत आहे. ते कन्फ्युजन खतम करण्यासाठी हा एक आपल्यासमोर क्वेश्चन मी घेतलेला आहे आणि मुद्दामून गुगल सर्च करून तसा स्क्रीनशॉट मी ते टाकलेला आहे. पहा काय आहे. त्याचं उत्तर इथंच दिलेलं आहे. इन केस ऑफ अ अंडरग्राउंड केबल द बेल्टेड केबल आर यूज फॉर अ व्होल्टेज. बेल्टेड केबल हे कोणत्या व्होल्टेजपर्यंत यूज होतात. तर याच्यामध्ये पहा इथे दिलेलं आहे. हा पेपर आहे UPR-UNL TG2 इलेक्ट्रिशियनचा शिफ्ट 2चा म्हणजे पेपर झालेला आहे हा, आणि याचं उत्तर इथे दिलेलं आहे अप टू 11 kV. अप टू 11 kV. जर आपण पुस्तकात पाहिलं किंवा सोल्युशनकडे गेलो तर आपल्याला असं दिसेल, फॉलोइंग टाईप्स ऑफ केबल आर जनरली यूज फॉर अ 3 सर्व्हिस. बेल्टेड केबल पहा इथं काय म्हटलेलं आहे की जे बेल्टेड केबल आहे ते कुठे यूज होतात, अप टू 11 kV. हे मी सांगितलं का तुम्हाला, माझ्या घरी कोणतीच थेरी बनत नाही. सकाळी बनवली नाही 2-4 पदार्थ मिक्स करून आणि ते तुमच्यासमोर मांडली, असं काहीही नाही आहे. जे पुस्तकात आहे तेच मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर बेल्टेड केबल आहे यूज अप टू 11 kV. स्क्रीन केबल काय म्हणते, फ्रॉम 22 kV ते 66 kV. आणि प्रेशर केबल जे आहे ते बियॉन्ड 66 kV म्हणजे 132 आणि 132च्या वर असं. तर आता इथे एक लाईन लिहिली आहे पहा, की हे जे बेल्टेड केबल आहे हे सर्टन केसमध्ये म्हणजे काही केसमध्ये 22 kV पर्यंत सुद्धा वापरल्या जाऊ शकतात. 22 kV पर्यंत सुद्धा वापरल्या. धिस केबल जे बेल्टेड केबल आहे, धिस केबल आर यूज फॉर अ व्होल्टेज अप टू 11 kV. बट एक्स्ट्रा ऑर्डिनरी केसेस म्हणजे आता जसं तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी केस म्हणजे माहीत आहे की जो DP असते त्या DPच्या सेकंडरीला तुम्हाला स्टार कनेक्शनच करावं लागेल.
डेल्टा चालणारच नाही, कारण तिथं एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंडिशन आहे. जर तुम्ही तिथं डेल्टा कनेक्शन केले तर तुम्हाला स्टार भेटणार नाही, सॉरी म्हणजे स्टार पॉईंट भेटणार नाही. स्टार पॉईंट भेटणार नाही म्हणजे न्यूट्रल भेटणार नाही. न्यूट्रल नाही भेटला तर तुम्ही सिंगल फेज सप्लाय कन्झ्युमरला नाही देऊ शकत. म्हणून ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीला जो सगळ्यात शेवटचा ट्रान्सफॉर्मर असतो आपला DP, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, त्याच्या सेकंडरीला तुम्हाला स्टार कनेक्शन एनी हाऊ करावेच लागतात, कारण की तिथून आपल्याला न्यूट्रल बाहेर काढायचा असतो. तर अशाच काही कंडिशन जर असेल, ओके, तर त्यांनी दिलेलं आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी केसेस देअर यूज मे बी एक्सटेंडेड अप टू 22 kV. तर त्याचा जो यूज आहे तो एक्सटेंड केला जातो 22 kV पर्यंत. आता हे तुम्हाला सांगितलं नाही आहे, म्हणूनच असे काही आपण ट्रिकी क्वेश्चन्स इथं घेतलेले आहे, कारण की प्रत्येक जेव्हा हे पुरं आपण जेवढा अभ्यास करू याच्यामध्ये तेवढा आपल्याला नवीन नवीन गोष्टी माहीत होत राहतात. तर बेल्टेड केबल, मग आता याच कन्सेप्टवरून याचं उत्तर कोणतं, आणि आयोगाने सुद्धा याचं उत्तर 22 kV दिलेलं आहे, आणि 22 kV बरोबर आहे जर ऑप्शनमध्ये 22 kV आहे आणि 11 kV आहे दोन्ही. हे तर कटले पिक्चरमधून 66 आणि 33 हे कटले, याचा काही रोलच नाही राहिलेला. कन्फ्युजन आहे फक्त 11 kV आणि 22 kV. तर त्याच्यामध्ये मग 11 kV बरोबर की 22 kV, तर 22 kV बरोबर. जर असं आलं तर म्हणजे ऑप्शनमध्ये 11ही आहे आणि 22ही आहे, दोन्ही बरोबर आहे. तर प्रायोरिटी कोणाला दिली आहे आपण, 22 kVला. P फॉर प्रायोरिटी दिली 22 kVला. हां, जर ऑप्शनमध्ये 22 kV नसतंच तर मग एवढं काही बोलण्याचं आणि डिस्कशनचा पार्टच नव्हता. राईट आन्सर राहणार आपलं 11 kV. ठीक आहे, मग आता तुम्ही लक्षात ठेवा. हे असेच क्वेश्चन असतात जे आपल्याला पेपरमध्ये विचारतात आणि आपले मार्क खाऊन टाकतात चुकीच्या उत्तरामुळे. पण एक तुम्हाला धोका सांगून देतो मी आताच. आता मी तुमच्यासमोर प्रूफनं हे उत्तर कसं काय बरोबर आहे तेही दाखवलेलं आहे, कारण प्रत्येक वेळेस प्रूफ दाखवणं बरोबर नसते. म्हणजे वेळ नाही भेटत किंवा आपण त्याला सर्च नाही करत, कारण मला माहीत राहते ते कन्सेप्ट सगळे. तेवढा अभ्यास माझा झालेला आहे. तर आता समजा याचं उत्तर आयोगानं, म्हणजे जसं NCVTचा एक्झाम झाला त्याच्यामध्ये याचं उत्तर किती दिलेलं आहे, 22 kV. इथं तुम्ही मागचा जो क्वेश्चन पाहत आहे त्याच्यामध्ये हा वाला पुढचा, हा जो आपण पाहिला आहे, इथं ऑप्शनमध्ये 11 kV आहेच नाही. बिलो 66 kV, अप टू 11 kV, बियॉन्ड 66 kV आणि फ्रॉम 22 ते 66 kV. तर याच्यात ऑप्शनमध्ये 22 kV आहे, पण तिथं रेंज म्हटलेली आहे 22 ते 66. जर इथं ऑप्शनमध्ये 22 नाही आहे, जर इथं ऑप्शनमध्ये 22 असतं तर इथंही उत्तरसुद्धा 22 kV बरोबर आलं असतं. पण इथं ऑप्शनमध्ये 22च नाही, इथं 11 kV, तर डायरेक्ट 11 kV आलं, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. पण एक धोका सांगून देतो तुम्हाला की हा क्वेश्चन एक्झाममध्ये आलेला आहे, आयोगाने याचं उत्तर 22 केले दिलेलं आहे. आता समजा वितरणसाठी किंवा जर कोणत्या एक्झामसाठी दुसऱ्या आयोगाने जर हा क्वेश्चन समजा कुठून तरी त्यांना मिळाला आणि कॉपी पेस्ट केला, किंवा त्यांनी कॉपी पेस्ट नाही करता डायरेक्टच हा क्वेश्चन असा सेट केला असेल त्यांच्या एक्झामिनरने, आणि त्याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन्स आहे आणि तिथं जर उत्तर D आलं तर याच्यात मास्तरसुद्धा काही करू शकत नाही, हे तुम्हाला मी सांगून देतो आहे. बरोबर, काहून सर तुम्ही तर म्हटलं होतं की याचं जेव्हा रेंज हे एक्सटेंड होऊ शकते, मग आपण याचं उत्तर 22 मार्क केलं मित्रांनो. ठीक आहे, तर पहा आता दोन्हीकडून जुलूम आहे. ओके, जुलूम समस्या तुम्हाला दोन्हीकडून आहे, पण कन्सेप्ट हाच आहे की एक्स्ट्रा ऑर्डिनरी सम केसेसमध्ये त्याचा यूज हा 22 kV पर्यंत होऊ शकते. म्हणजे मी तुम्हाला फक्त ट्रेलर दाखवले की कसे क्वेश्चन्स हे ट्रिकी असतात. हे एकदम एक्स्ट्रा ट्रिकी क्वेश्चन्स आहे, याच्यामध्ये जास्त काही R&D करायचं नाही. बस 22 आणि 11 kV 22ला मार्क करून द्यायचं, मोस्ट ऑफ द बरोबर आहे चान्सेस आहे. पण एखाद्या वेळेस जर एखाद्या एक्झामिनरनं याचं उत्तर 22 देता 11 kV दिलं तर मग तिथं ते आपलं हे घ्यायची गरज आहे, तिथं आपल्या त्या क्वेश्चनला त्रुटीमध्ये टाकावं लागेल, त्याच्यावर आपल्याला ॲक्शन घ्यावी लागेल. पण ते देत नाहीत आता, म्हणजे आपल्याला त्याला टाकता येत नाही. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. तर असं होणार नाही म्हणा, पण सांगतो आहे की होऊ शकते. मग त्यांना डायरेक्ट थेरीमधलं तेच टाकून द्यावं की बा 11 kV याचं उत्तर असते, तर 11 kV. मग अशा वेळेस उत्तर चुकण्याची सुद्धा शक्यता असते. असंच नाही, असे भरपूर सारे क्वेश्चन्स असतात, पण ते काही जास्त नाही राहत. एखादा क्वेश्चन असा ट्रिकी राहतो. द मिनिमम डायइलेक्ट्रिक स्ट्रेस इन केबल इज, मिनिमम डायइलेक्ट्रिक स्ट्रेस. बरोबर, हा ट्रेस काय आहे पहा. ट्रेस म्हणजे इलेक्ट्रिक फील्डचा दाब, जो डायइलेक्ट्रिक मटेरियलवर येतो आपल्या. ठीक आहे, तर जो इलेक्ट्रिक फील्डचा ट्रेस असतो तो मिनिमम कुठं राहतो असं त्यांनी विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवा, असा केबल काढायचा, याच्यानंतर कधीच कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. हा आहे आपला केबलचा, हा आहे कोअर, आणि हे आहे बाहेरचं त्याच्यावरचं इन्सुलेशन, हे इन्सुलेशन. आणि असं काढल्याच्या नंतर हा केबल काढला तुम्ही की इथून एक लाईन काढायची, अशी डॅश लाईन, आणि डॅश लाईन काढल्याच्या नंतर इथं असा एक ग्राफ काढायचा, ग्राफ. ओके, म्हणजे तुम्ही या ग्राफने सहज लक्षात ठेवू शकता. तुम्ही दोन सरळ रेषा ओढल्या तरी चालेल, असा एक ग्राफ. ठीक आहे, असा कर्वसारखा हा ग्राफ आहे. म्हणजे हा इकडे एक्स ॲक्सिस झाला, हा इकडे वाय ॲक्सिस झाला, आणि हा इकडे एक्स ॲक्सिस झाला. तर हा जो आपण असा कर्व काढलेला आहे, हा जास्त दाखवते आणि हा कमी दाखवते.
तो जास्त कुठे दाखवते कोरवर, म्हणजे कंडक्टर. कोर म्हणजेच कंडक्टर, याला कंडक्टरसुद्धा म्हणू शकतो आपण, ठीक आहे. तर कंडक्टरच्या सरफेसवर जो डायइलेक्ट्रिक स्ट्रेस राहतो तो मॅक्झिमम राहतो. कुठं? कंडक्टरच्या सरफेसवर. आणि इन्सुलेटरच्या सरफेसवर हा मिनिमम राहतो ना. इथं तुम्हाला कंडक्टर, आता इथं ऑप्शन पहा काय म्हणते, मिनिमम डायइलेक्ट्रिक स्ट्रेस. मिनिमम डायइलेक्ट्रिक स्ट्रेस कुठं असतो? आर्मरिंगवर असतो. ऑप्शनमध्ये आर्मरिंग आहे, आतमध्ये आर्मरिंगही असेल. जो केबल आपण फक्त 2च दाखवलेले ना, आर्मरिंग असेल, बेडिंग आहे, सगळे ऑप्शन वाचा एकदा. बेडिंग आहे, कंडक्टर सरफेस आहे, त्याच्यानंतर लीड शीथ आहे. असे 2 गोष्टी आपल्याला इथे विचारलेल्या आहे. आता आर्मरिंग जर आपण पाहिलं आहे म्हणजे लीड शीथ, तर ते लीड शीथ जे आहे ते कोरच्या लगेच वर असते, बरोबर. त्याच्यानंतर म्हणजे कोरवरचं सेपरेट इन्सुलेशन, त्याच्यावर एक कॉमन इन्सुलेशन आहे लीड शीथचं. त्याच्यानंतर मग तुम्हाला माहीत आहे सब एल आय सी कोर आहे, कोरवर इन्सुलेशन आहे, त्याच्यावर तर लीड शीथ आहे, त्याच्यावर तर आर्मरिंग आहे, त्याच्यावर तर सर्विंग आहे. असं ते लेयर चाल. सगळ्यात वरचा भाग आहे आपला सर्विंगचा, त्याच्या खालचा आर्मरिंगचा, त्याच्या खाली लीड शीथ, त्याच्या खाली मग इन्सुलेशन, त्याच्या खाली मग कोर. तर इथे त्यांनी मिनिमम विचारलेला आहे. तर मिनिमम आता कुठं असेल? मग कंडक्टरवर तर जास्त असते, तर मिनिमम कुठं असेल? मग इन्सुलेशनवर, त्याच्यानंतर मग लीड शीथवर, त्याच्यानंतर मग चाललं मिनिमम होत होत बाहेर जसं बाहेर येऊ आपण तसं चालला तो मिनिमम होत होत. जर एखादा क्वेश्चन्स नाही समजला तर त्याला मागं करून डबल समजून घ्या. होऊ शकते एकदम नवीन विद्यार्थी जे असतात त्यांना नाही कळत, पण मी डिटेलमध्ये आणि खूप शांततेत तुम्हाला आणि खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगत आहे असे ट्रिकी क्वेश्चन्स. तर कोरवर सर्वात जास्त, जसं बाहेर येऊ आपण तसं कमी होत जाणार तो. एकदम फायनल जेव्हा तुम्ही इन्सुलेशनवर येणार सर्विनवर, तेव्हा तो एकदम मिनिमम डाय इलेक्ट्रिक स्ट्रेस असेल. आता या ऑप्शनमध्ये जर सर्विंग दिलेलं असतं किंवा मग कंडक्टरचा सरफेस दिलेला असता, म्हणजे फायनल केबलवरचा सरफेस दिला असता, तर मग अशा केसमध्ये आपण डायरेक्ट उत्तर मार्क केलं असतं. पण आता यांनी काय केलं? आपल्याला कन्फ्युजन केलं. इथं कंडक्टर सरफेस म्हणते, कंडक्टर म्हणजे हा खालचा कंडक्टर, तर हा तर पहिले कटला कारण की तिथं मॅक्झिमम राहते. मग ऑप्शनमध्ये 3 आहे, आर्मरिंगही आहे, बेडिंगही आहे आणि लीड शीथही आहे. आर्मरिंग तर तुम्हाला सांगायची गरजच नाही राहत कारण की तो मेटलचा पार्ट आहे, ओके. मग राहिलं बेडिंग आणि लीड शीथ. मग बेडिंगवर मिनिमम की लीड शीथवर? तो या बाहेर आतून बाहेर आहे. मिनिमम मग कुठं चालला तो कमी होत. मग आता इथं जर आपण आलो, याच्यामध्ये बेडिंग नाही लिहिलं मी, एक सेकंद. SAB सब LIC, कंडक्टर, इन्सुलेशन, लीड शीथ, बेडिंग, आर्मरिंग आणि सर्विंग. तर मग सगळ्यात पहिले आता लीड शीथ, त्याच्यानंतर मग बेडिंग. ऑप्शनमध्ये बेडिंगही आहे आणि ऑप्शनमध्ये लीड शीथही आहे. तर कोणावर कमी असेल असं यांनी म्हटलेलं आहे. जर टेक्निकली पाहिलं तर जसं आपण बाहेर येऊ तसा तो कमी राहील. म्हणजे याचं उत्तर बेडिंग पाहिजे होतं. बेडिंगवर हा मिनिमम डायइलेक्ट्रिक स्ट्रेस राहणार केबलमध्ये, असं याचं उत्तर होतं. पण ते उत्तर न देता आयोगाने याचं उत्तर दिलेलं आहे लीड शीथ. याचं उत्तर दिलेलं आहे लीड शीथ. त्यांनी फक्त मग एवढंच कंपेअर केलेलं आहे, म्हणजे कंपॅरिझनमध्ये आयोगाच्या नुसार, की कंडक्टर. आता पहा मित्रांनो, काही क्वेश्चनचे ॲन्सर खरंच म्हणजे चुकीचे असतात पुस्तकांमध्ये सुद्धा. हे जे ॲन्सर आहे, आता हा क्वेश्चन पुस्तकातलाच आहे, याचं उत्तर पुस्तकामध्ये लीड शीथ दिलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो माझ्या मते याचं उत्तर बेडिंग बरोबर पाहिजे, कारण की जेवढं तुम्ही बाहेर येणार तेवढं बेडिंग, जेवढं बाहेर, हे टेक्निकलचं पुस्तकातला कन्सेप्ट आहे हा. आतमध्ये मॅक्झिमम, बाहेर मिनिमम. बाहेरची लेअर बेडिंग आहे, तर बेडिंगवर कमी राहील लीड शीथपेक्षा, म्हणून हे याचं उत्तर बेडिंग पाहिजे होतं. पण पुस्तकामध्ये याचं उत्तर बेडिंग न देता काय दिलेलं आहे? लीड शीथ दिलेलं आहे. मग सर आता आम्ही लास्ट क्वेश्चन, मग सर आम्ही आता पेपरमध्ये बेडिंग मारायचं की लीड शीथ मारायचं? तुम्ही लीड शीथच मारा, कारण की क्वेश्चन जर कॉपी झाला मित्रांनो तर त्याचं उत्तरसुद्धा कॉपी होईल आणि मग अशा वेळेस जर आपण ॲन्सर मार्क केलं बेडिंग तर चुकण्याची शक्यता असते. झालं एक गोष्ट ते बरोबर, आणि बरोबर आलं तर मग ते चुकीचं डाऊट होते. पण तुम्हाला मी जास्त करून प्रायोरिटी तुम्ही यालाच द्याल, कारण की कसं आहे, उत्तर तो आयोगाने विचारलेला आहे आणि आयोगाचे उत्तरं आपल्याला थोडेसे बरोबर घ्यावे लागेल. देन पुढे नेक्स्ट 146 नंबरचा क्वेश्चन. डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ रबर इज अराउंड, की आपल्याला रबरची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ विचारलेली आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की मोजक्या काही मटेरियलची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ पाठ करून ठेवा. हा पाठांतराचा भाग आहे डायरेक्ट. पण तुम्हाला सांगतो ना, पहा कन्फ्युजन आपलं पिच्छा सोडत नाही, आणि जास्त कन्फ्युजनला डोक्यावर हेवी होऊ नका देऊ. ज्याला झालं बा सर कन्फ्यूजला होऊन राहिलो आहे, तर काही टेन्शन घेऊ नका बरं. काही क्वेश्चन असतातच असे. आता याच्यात काही टेन्शन घ्यायचं नाही. लीड शीथ उत्तर पाठ करून टाकायचं की नाही बा बाहेर चाललो. कारण मी तुम्हाला हे उत्तर का द्यायला लावत आहे, कारण मी एक्झामिनरचा माइंड थोडासा रीड करण्याचा प्रयत्न करत आहे, की होऊ शकते एक्झामिनरनं फक्त या दोघांमध्येच कंपॅरिझन केलं असेल, लीड शीथ आणि कोअरमध्ये समजा, किंवा मग इन्सुलेशनच्या वर तर लीड शीथ.
तर म्हणून याचं उत्तर लीड शीट, कारण मी तुम्हाला चेंज करून देईल तर चुकेल. तर मागं आलो तर आपण एक क्वेश्चन, म्हणून आता हाही क्वेश्चन तसंच आहे 146चा. हाही एक कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. तर कारण की पहा, आता आपण आपल्या थेरीच्या पुस्तकं पाहतो किंवा आपण नोट्स पाहतो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक टेबल आहे. मी मुद्दाम हा टेबल घेतला आपल्या नोट्समधला. नेम ऑफ इन्सुलेटर्स, हे नेम ऑफ इन्सुलेटर्स आहे. इथं डायलेक्ट स्ट्रेंथ असते KV पर MM मध्ये, जे सुबोधचे नंबर्स आहे इथं मांडलेले, आणि इथं गुगल्सचे नंबर्स आहे. तर पहा, आता सुबोध जर पाहिलं आपण, तर सुबोधमध्ये जे रबर आहे ते या रबरची डायलेक्ट स्ट्रेंथ दिलेली आहे सुबोधमध्ये 15 ते 20, जे तुम्ही म्हणा मी म्हणा आपण सगळेजण पाठ करून ठेवतो, बरोबर. पण याच उत्तराला जर आपण गुगल केलं तर याचं उत्तर आपल्याला भेटते 30 KV पर MM, जे गुगलवर आपल्याला याचा आन्सर मिळते. बरं, अजून असंही नाही की गुगलवर सगळेच आन्सर बरोबर असतात. काही वेबसाईट ज्या टाकतात गुगलवर आन्सर, ते थोडं चुकीचं टाकून देतात. तर त्याच्यामुळे गुगलच्या सुद्धा आन्सरवर 100% विश्वास ठेवायचा नाही. मग सर विश्वास ठेवायचा कशावर? तर जोपर्यंत आपण त्याचा कन्सेप्ट सगळ्या बारकाईनं शिकत नाही, त्याचे बारकावे समजून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला तो फरक समजणार नाही. आता पहा, आता तर इथं उत्तर आहे 15 ते 20 बुकमध्ये आणि गुगलमध्ये आहे 30. तर तसा तो गुगलचा डेटा 99% काय असतो, बरोबरच असतो. मी ते नाही म्हणत, पण कधी कधी चुकलेला असतो. आता ऑप्शनमध्ये 15 KV पर MME आहे आणि ऑप्शनमध्ये 30 KV पर MME आहे. तर नक्कीच जे सुबोध वाचणारे आहे ते याचं उत्तर 15 KV पर MMच मार्क करतील. एक सेकंड, 15 KV पर MMच मार्क करतील, आणि जे चुकीचं होऊन जाईल आपलं, कारण की आता हा क्वेश्चनसुद्धा रिपीटर आलेला आहे आणि गुगलनुसार याचा आन्सर आयोगाने 30 KV पर MM दिलेला आहे. म्हणजे जास्त करून गुगलला हे प्रायोरिटी दिलेली आहे, कारण तिथं डेटा हा अपडेट होऊन जात असतो. डेटा हा अपडेट होऊन जातो ऑल ओव्हर कंट्रीजमुळे किंवा वेबसाईटमुळे. तर आता इथं तुम्ही मला म्हणूच शकत नाही की सर मग आम्ही काय करावं. आता काहीच नाही, दोन्ही नंबर पाठ करावे लागते आपल्याला. ठीक आहे, दोन्ही नंबर पाठ करून क्वेश्चनचं उत्तरसुद्धा पाठ करावं लागतं. जर ऑप्शनमध्ये तिथं 30 नसतं तर आपण नक्कीच या ऑप्शनवर गेलो असतं, आणि 15 नसतं तर आपल्या डोक्यात विचारही आला नसतं, आपण लगेच 30 मार्क करून ठेवलं असतं. पण आता 15ही आहे, 30ही आहे, अशा वेळेस प्रायोरिटी कोणाला द्यायची, तर 30ला द्यायची, हे सुद्धा पाठ करून ठेवावं लागेल. हा तुम्हाला खूप मोठा फरक, हे खूप मोठा आन्सर तुम्हाला या MCQ बॅचमध्ये मिळून राहिलेला आहे. म्हणजे काय कसे क्वेश्चन्स येतात जीवनामध्ये आणि कसे त्याच्यावर हँडल करण्याची पद्धती आहेत ह्या सगळ्या. द सर्ज रेजिस्टन्स ऑफ केबल इज, केबलचा सर्ज रेजिस्टन्स किती असतो, तर त्याचा आन्सर फिक्स आहे 50 ओहम. ठीक आहे, अंडरग्राऊंड केबलचा 50 आणि 150 आणि ओव्हरहेड लाईनचा 150 ते 200 आहे, काही पुस्तकात 150 आहे. देन मग आहे इनर शीथ इन द केबल्स आर यूज टू. इनर शीथ, लीड शीथ तेच इनर शीथ इन द केबल आर यूज टू. तर लीड शीथचं जे काम आहे ते तुम्हाला माहितीच आहे, करोजनपासून, टेम्परेचरपासून आणि ॲसिडिक मटेरियलपासून, करोजन म्हटलेलं आहे, ॲसिडिक मटेरियल, त्याच्यानंतर मग टेम्परेचर, ॲसिडिक मटेरियल, टेम्परेचर आणि त्याच्यानंतर मॉइश्चर्स, याच्यापासून संरक्षण करणे. मॉइश्चर्स, टेम्परेचर आणि ॲसिडिक. करोजनचं मेन काम आहे बेडिंग. ठीक आहे, बेडिंग वाचवते करोजनपासून. तर मग इथे जे आहे इंटर शीथ इन द केबल्स आर यूज टू, कशासाठी का वापरला ते, मिनिमाइज द स्ट्रेस, अवॉइड द रिक्वायरमेंट ऑफ गुड इन्सुलेशन, प्रोव्हाइड द प्रॉपर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आणि नन ऑफ द अबव. तर त्याचं राईट आन्सर आहे ना, प्रोव्हाइड द प्रॉपर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन. थोड्या वेळा अगोदर सांगितलं मी तुम्हाला की जो मॅग्नेटिक, इलेक्ट्रिक, मी मग अशी इलेक्ट्रिक सांगितलं, दोन्ही ट्रेस असतात, मॅग्नेटिकही असते, इलेक्ट्रिकही असते. तर हे जे ट्रेस आहेत हे डिस्ट्रीब्यूट करण्याचं, केबलच्या सगळ्या भागामध्ये दाब जो असतो मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्डचा, तो सगळीकडे सारखा पसरवण्याचं काम सुद्धा ही लीड शीथ करत असते. इनर शीथ म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, इनर शीथ. देन पुढे 149 नंबरचा क्वेश्चन, द डिसॲडव्हान्टेजेस विथ पेपर ॲज अ इन्सुलेटिंग मटेरियल. पेपर हे इन्सुलेटिंग मटेरियल वापरण्याचं मुख्य कारण कोणतं पहा. इथे पहिलं ऑप्शन आहे हायग्रोस्कोपिक, इट इज अ हायग्रोस्कोपिक, इट इज अ हाय कॅपॅसिटन्स. दुसरं, इट इज अन ऑर्गॅनिक मटेरियल, आणि नन ऑफ द अबव. आता हा क्वेश्चन जर तुम्ही पाहिला मित्रांनो, तर याचं उत्तर आयोगाने याचं हाय कॅपॅसिटन्स दिलेलं आहे. इट हॅज अ हाय कॅपॅसिटन्स. मी तुम्हाला 101% सांगतो, याच्या उत्तरामध्ये प्रायोरिटी तुम्हाला याला नाही, याला द्यायची आहे. कोणाला? याला, पीला. प्रायोरिटी पीला, हायग्रोस्कोपिक. या दोघांमध्ये जेव्हा तुम्ही कम्पेअर, आता हे उत्तर 100% आयोगाचं चुकलेलं आहे. एक तर होऊ शकते आयोगाचं चुकलं असेल, किंवा मग जेव्हा जो पेपर टायपिंग होते किंवा पुस्तक टायपिंग होते तेव्हा चुकलं असेल. पण यांचं उत्तर हे चुकीचं आहे दोन्ही बरोबर, पण प्रायोरिटी देताना तुम्हाला याला द्यावं लागेल. आयोगानं पुस्तकात चुकलेलं आहे. मेन प्रॉपर्टी, मेन डिसॲडव्हान्टेज आहे पेपरचा की ते हायग्रोस्कोपिक आहे, म्हणजे आर्द्रता शोषून घेते, म्हणून त्याचं उत्तर राईट ए राहणार. आणि आजच्या लेक्चरचा आपण लास्ट क्वेश्चन पाहू, हा बाकीच्या नेक्स्ट लेक्चरला पाहू.
आर्मरिंग ऑफ केबल इज डन इन ऑर्डर टू. जे केबलमध्ये आर्मरिंग असते ते कशासाठी असते? मेकॅनिकल प्रेशर सहन करण्यासाठी, मेकॅनिकल इंजुरी सहन करण्यासाठी. इन्सुलेट द केबल फ्रॉम द स्ट्रे कॅपॅसिटन्स चुकीचं आहे. प्रोटेक्ट द केबल फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी अगदी बरोबर आहे. आणि यूज ऑप्शन नंबर सी, यूज इट ॲज अ इंटरशीट चुकीचं आहे. आणि बोथ नाही. ऑप्शन नंबर बी राईट आहे. ठीक आहे. तर इथं थांबू आपण. बाकीचे जे नेक्स्ट क्वेश्चन आहे ते नेक्स्ट लेक्चरला पाहू.